खरातच्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा तपशील असाही समोर येतोय की ज्या महिलांचं शोषण खरातकडून झालं त्या महिलांना न्याय मिळायला हवा अशी भूमिका अदिती तटकरे यांनी मांडली आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अदिती तटकरे महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री असून सुद्धा या प्रकरणावर गप्प का असा प्रश्न उपस्थित केला जात होता। अखेरीस अदिती तटकरे यांनी माध्यमांच्या समोर येऊन आपली भूमिका व्यक्त केली। जी मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच मंत्रिमंडळातली मंत्री म्हणून ही त्या ठिकाणी माझी भूमिका। त्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या महिलांवर त्याच्यामध्ये अन्याय झाला, ज्या पीडित महिला आहेत यांना न्याय देणं, यांना न्याय मिळणं हा त्याच्यातला मूळ आणि प्रामुख्याचा मुद्दा आहे। आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली, एक महिला म्हणूनही केली, एक लोकप्रतिनिधी म्हणूनही केली आणि महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणूनही केली की त्या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे एक, आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे।